सगळ्यांना कसे आहेत, बरे आहेत का? नमस्कार सगळ्यांना म्हणजे जेवढे माझे व्हिडिओ बघतात तेवढ्यांना सगळ्यांना नमस्कार. तर आज आमची गाडीला संपले पेट्रोल आणि आम्ही चाललोय चालत. बघा मुलांना सुद्धा किती आळस आलता. आज एवढ्या वाजून गेल्यात, 10:30 वाजून गेल्यात, तरी त्यांना शाळेत जायला उलस येत नाही. कारण गाडीवर जायची मजा वेगळीच होती त्यांची. रोज गाडीवर. आणि आज अचानक असं जायचं म्हणल्यावर त्यांना पण नको वाटलं. हो का, इथं रोड लोलर बघा किती बळत ढकलावं लागायला लागले. बघा हो का, जा वाटतं का चिमू शाळेत? मग कसं गाडीवर का ग? सुकली काय? सुकली मग गाडीवर जायला गाणं म्हण ग, मग गाणं पटकन थांब. बचपन का प्यार मेरा भूल म्हण की गाणं म्हण. आधी काय होतं ग? काय होतं ग? जाने मेरी जाने मन बचपन का मेरा भूल नहीं जाना रे, ऐसा मेरा प्यार है तुझे किया है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. चालेल का? हा, चांगली गाणी येत नाही ती काय होय ग? मग असलं काय म्हणायला लागली? हा, शाळेतलं येत नाही का? मग शाळेतलं म्हणायला सांगितलेलं तुला, असलं काय म्हणायला सांगितलेलं? तूच म्हणलेली. हातात काय घातले? कागद आहे. तर बघा गाणं म्हणलं तर असलं हिला काय करायचं एवढं जीवाला. तर बघा आज इकडनं तळ्यावरनं जायचं म्हणलं आणि ती गाडी सवय लागली. आता जरा प्रॅक्टिस झाली ना, मग गाडीची सवय लागलेली जरा. मग अचानक चालत जायचं म्हणलं की मग होतंय तसं, जाऊ का नको येऊ का नको. पुढे मग जाऊ का नको येऊ का नको होत असतंय. सवय लागलेली असते. काय वातावरण पण सगळं पावसाचं झालंय. 2 दिवस पडला पाऊस रपा म्हणून ते दार धरायचं वाचलंय, जरा भिजवायचं रान. नाहीतर अजूनपर्यंत असतेच की मी शेतातच. दार धर कुठं काय कर. घरचं काम आवरायचं, परत पोरांना शाळेत सोडायचं, आणायचं, न्यायचं. कधी जाते त्यांनी घरी असल्यावर, पण तरी पण जावं लागतंय. मग कधी बप्पा सोडवतो. पण माझं पण हात साफ होईल गाडीवर म्हणून मी जाते. मला म्हणते ती नको जाऊ, पण तेवढंच मग 2-3 दिवस नाही गेलं म्हणजे हातात ना असं नाही का, परत नंतर गाडीवर बसायचं म्हणलं की मग भीती वाटते मला. आता मध्ये तसंच झालं म्हणून. चल की अगं 12 वाजले की. 20 वाजले? तुला बेचा पाडा येतो शाळेत काय शिकवते? असलं शिकवते का उलट बोलाय मम्मीला? 20 कोण ठेवलेला? बापान ठेवलेलं का 20 वाजले की? हा खरं 24 पर्यंत असते आहे ना. तुझा अभ्यास झाला का पूर्ण? झाला का? अगं दाद्या कुठे गेला? दाद्या दिसत नाही एवढ्या लांब. हा, उठलं की बसतात टीव्ही बघत. जेवण नाही ती करत, काय नाही. उठलं की टीव्ही बघत बसायचं. नंतर जायच्या टायमास आवरायचं. आणि हिचं तर बघा काय व्हायला लागलेलं. काय झालं? पोट कशाने दुखायला लागले? शाळेत जायचं म्हणून. मग राहिलं का? मग कशाने दुखायला लागले? कशाने दुखायला लागले काय माहित. चल शाळेत. पोट जरी दुखलं तर तुला शाळेत नेते बघ. नाटक ज्याला लहानपणी अशीच करते ती. शाळेत सुट्टी घ्यायची असली ना, मग पोट दुखतंय, डोकं दुखतंय, मग परत काय दुखतंय. मग घरचे पालक म्हणतातच राहू दे, राह घरी, नको जाऊ शाळेत. हाय ना, असं असते. आता चालली पळत आता उशीर झालाय ना. काय दोघाला बी सोडू वाटत नाही.
असं जाताना कसली अडचण आहे. म्हणून तुम्ही तर बघितलंच आपल्या दादा शाळेत जाताना मी डायरेक्ट नेत असते हायवेनी, पण आज नाही गाडी आपली म्हणून म्हणलं चला. तरी दप्तर हो बरोबर. हा कार बाळा थांबे येते सोडवा थोड्या निम्म्यापर्यंत. कार काय एवढूसा बारका रस्ता असला तरी पण गाड्या येत्यात जात्यात. एवढूसा अरुंद रस्ता आहे बघा, तरी पण पाऊस पाणी आलं तरी पळत. काय दादा का गाडी नाही म्हणून आज तोंड असं झालंय काय. जाऊ दे टाकू की पेट्रोल आपण. न्यायला येऊ का. चल नको तिथं लय अडचण आहे तिथून तिथपत सोडते मी. काय होतंय ह्या बारकीच तर पोटात दुखायला लागलं की रे दादा. बघा चलताना सुद्धा भांडण नीट सांगाय जावं की भांडणच लागतंय. असल्या अडचणीतनं पोरं म्हणते ती राहू दे आम्ही जातो. सोड वाटन का कोणच्या तरी आयला सोड वाटन का असल्या अडचणीतनं. इकडं पण तेवढीच अडचण आहे हो का. मग काय काय हिर दोन चार काय अरे ती काय हिर भरलेली आहे का. विहीर आहे का ती काय. तो का तिथं एक पाणी साठलेलं आहे. वीज पडली. तुला कोण म्हणलं वीज पडली. वीज पडलेली मग ते पाणी राहील का तिथे हिर नाही. आता मी आधी नव्हतं तेव्हा आम्ही इथंच आपडलेलो. कुठं आपटलेलं मी नापा तू नापा इथं का ते आठवतं का आम्ही जार भरा आलो बघ मी आपा बरं तेव्हा इथंच आपटलेलो. मग ती विहीर नाही काय. पाणी आहे पाणी वीज पडलेली आहे ना. इकडं विहीर नाही म्हणते पाणी ती काहीतरी वीज पडली. त्यांचं काय वीज पडली काय माहिती मला काय माहिती नाही. पण इकडं तळ आहे बघा मात्र. इकडं तळ आहे आणि तिकडं विहीर आहे. कुठं धरणावर दिसतंय. जंगल आणि धरण असल्यावर दिसते. हा मग चल की तिथं पण सोडते की बाळा. जेवण केलंय ना. भूक लागली का. डबा आणला का चिमणे तुझा. आणला का तू खात जा टायमावर डबा. मग कवा खाती आणि मग डबा कसा तुझा महागारी येतोय. हा नाही खात म्हणजे जेवणाच्या अगोदरच. जेवण झालं परत त्यांना भूक लागली का वर्गात जायचं पुस्तकाचं उघडं ठेवायचं खाली डबा उघडा एक तोंडात टाकायचं. सर आलं की वाचायची ऍक्टिंग करायची. लगेच बारकी लय आगाव झाली किंवा बारकी लगेच नोकीची मैत्रीण. बरोबर जास्त मस्ती करायची नाही हा चिमू. शाळा टाइम शाळा शिकायची खेळण्या टाइम खेळायचं. हा काय डबा बिबा खा. दाद्याला पण दी. दाद्याला डबा नाही म्हणलं तर नको म्हणतो. का देत नाही ग. दोघं पण खायचं असं थोडं थोडं. शाळेतला भात बी खायचा. होय जेवणाच टाइम असतं तर एकच असतं ना. जेवणाच टाइम असं एकत्र असतं ना. चला आता शाळेत आता सोडते हाय लांब अजून शाळा. पण पोरं म्हणायला लागलं ती जा तू घरी आमचं आम्ही जातो. अरे आता जरा चांगला रस्ता तेवढ्यातच थोडीशी अडचण आहे. धर बारकी दप्तर धर की. पोटात दुखतंय का. धर की मग दप्तर सुद्धा घ्यायचं. हिला किती जड चालते. एवढं दप्तर मध्ये काय असतं का तुझ्या. मग काय नाही मग एवढं जड काय आहे. जाते का जाऊ का. बाय. ए मारू नको झाली दीदीची काळजी घे काय. बाय ते मग इकडं बघ बाय. चला पोरं शाळेत सोडल्यात आता मी पण जाते घरी. आता घर बी लय लांब आहे तर चला बाय.